जास्त वेळ तुमचा घेत नाही. चलो, तलाठीचा निकाल लागलाय. हळूहळू हळूहळू अपडेट होत आहेत. 1-2 जिल्ह्याच्या मला वाटतं आलेले आहेत. लास्ट पर्यंत मी येत होतो तोपर्यंत. चलो मित्रांनो, आता लक्षात घ्या आपण काय पाहणार आहोत. आपण पहिल्यांदा नदीची सामान्य माहिती अभ्यासणार आहोत. त्याच्यानंतर आपण नदीचा प्रवाह अभ्यासणार आहोत. मित्रांनो, मी नेहमी सांगत असतो, नदी प्रणाली ही पाठांतराचा भाग नाहीये. नदी प्रणाली हा सरावाचा भाग आहे. आणि नेहमी नदी प्रणाली बऱ्याच लोकांना अवघड जाती. मी गॅरंटी देतो, शेवटपर्यंत लेक्चर पहा. एक ना एक शब्द तुमच्या डोक्यामध्ये टाकण्याची जिम्मेदारी माझी. आवाज व्यवस्थित येत नाही का? ओके, चला ठीक आहे. आपण प्रयोग करतोय आज माईकचा, काय हरकत नाही. चलो पहा, लक्षात घ्या. पहिल्यांदा भीमा नदीची सामान्य माहिती बघा. मित्रांनो, सामान्य माहिती पहिल्यांदा अभ्यासूया, नंतर नदीचा प्रवाह. खूप व्यवस्थित इंटरेस्टिंग लेक्चर होणार आहे आणि याच्यावरचा एकही प्रश्न जाणार नाही याची गॅरंटी माझी. सर्वात पहिले भीमा नदी काय आहे? तर मित्रांनो, भीमा ही कृष्णा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे. तिची ओळखच आहे कृष्णा नदीची सर्वात मोठी उपनदी म्हणून भीमा नदी ओळखली जाते. सर्वात मोठी उपनदी. उपनदी म्हणजे काय? एखाद्या नदीला, मोठ्या नदीला जर छोटी नदी पाणी आणून जमा करत असेल तर त्या नदीला तिची उपनदी म्हणायचं. आणखी एक कन्सेप्ट आहे उपनदी बरोबर. समजा ही कृष्णा नदी आहे आणि कृष्णा नदीला भीमा नदी जर पाणी आणून जमा करत असेल तर कृष्णा ही भीमाची उपनदी झाली. कधी कधी काय होतं, जास्त करून हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांमध्ये नदीच्या पात्रामध्ये पाणी जास्त होतं, म्हणून नदी काय करते, नदी स्वतः एक तिचा प्रवाह वेगळा करते आणि जो प्रवाह नदीच्या पात्रामधलं पाणी घेऊन जातो, एक तर ते समुद्राला नेऊन सोडतो किंवा एखाद्या नदीला नेऊन मिळवतो. याला आपण वितरिका म्हणत असतो. वितरिका आणि उपनदी या दोन्ही विरुद्ध शब्द आपल्याला इथे आढळून येतात. चलो पुढे चला, लक्षात घ्या. आता दुसरी ओळख काय आहे मित्रांनो? भीमा नदीची दुसरी ओळख आहे भीमा नदी खोरं. जे आपण पाहिलं, भीमा नदी खोरे हे महाराष्ट्रामधलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं नदी खोरं आहे. आता बऱ्याच जणांना नदीचा प्रवाह आणि नदी खोरे लक्षात येत नाही. नदीचा प्रवाह म्हणजे जिथं जिथं नदीला तिचं मूळ नाव प्राप्त होतं तिथं तिथं तिला नदीचा मूळ. सर किती तास घेणार आहात? किती तास हो? भीमा नदी कंप्लीट करायची आपल्याला. लक्षात घ्या, डिस्टर्ब करू नका. मी नेहमी सांगत असतो, डिस्टर्ब करू नका. तुम्हाला माहित असलेले मुद्दे तिथं टाकत चला, मी माझं शिकवत चलतो. आज टॉपिक आपण घेणार आहोत, प्रश्नोत्तराचा भाग नाहीये. लक्षात घ्या, नदीला येऊन मिळणाऱ्या उपनद्या ज्या ज्या भागातून तिला येऊन मिळत आहेत तिथपर्यंतच्या भागापर्यंत आपण नदीचं खोरं समजत असतो. म्हणजे आपण जर भीमा नदीचा विचार केला तर भीमा नदी खोरं हे महाराष्ट्रातलं दुसऱ्या क्रमांकाचं नदी खोरं आपल्याला पाहायला मिळतं. साधारणतः या नदी खोऱ्यानं महाराष्ट्रातील किती क्षेत्र व्यापलेलं आहे? तर मित्रांनो, 28,695 चौरस किलोमीटर क्षेत्र जे आहे हे एकट्या भीमा नदी खोऱ्यानं व्यापलेलं आपल्याला आढळून येतं. पुढे चला मित्रांनो, भीमा नदी जी आहे या नदीचा एकूण प्रवास जर आपण पाहिला तर या नदीचा एकूण प्रवास आपल्याला पाहायला मिळतो साधारणतः 860 किलोमीटर. आणि 860 किलोमीटर प्रवास जो आहे नदी एकूण 2 राज्यातून करते. पहिलं राज्य जिथं तिचा उगम होतो ते म्हणजे महाराष्ट्र आणि दुसरं राज्य जिथं ती प्रवेश करते त्या राज्याचं नाव आहे कर्नाटक. बर, या नदीचा महाराष्ट्रातला प्रवाह जर आपण पाहिला तर या नदीचा महाराष्ट्रातला प्रवाह मित्रांनो 451 किलोमीटर आपल्याला आढळून येतो. किती किलोमीटर? 451 किलोमीटर आढळून येतो. पुढे या नदीचा उगम जर तुम्हाला विचारला मित्रांनो, या नदीचा उगम जो आहे हा होतो भीमाशंकर या ठिकाणी. भीमाशंकर ठिकाण कुठे आहे? तर भीमाशंकर हे ठिकाण पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि पर्वतानुसार जर विचारलं, या नदीचा उगम होतो सह्याद्री पर्वतामध्ये. कोणत्या पर्वतामध्ये? सह्याद्री पर्वतामध्ये आपल्याला उगम पाहायला मिळतो. बेसिक माहिती आपण पाहतो. पुढे ही जी नदी आहे या नदीचा महाराष्ट्रातला प्रवास जर आपण पाहिला तर महाराष्ट्रातला प्रवास आहे मित्रांनो 2 जिल्ह्यामध्ये. जर तुम्हाला नदीचा प्रवास महाराष्ट्रातला विचारला, 2 जिल्हे. पहिला जिल्हा जिथं तिचा उगम होतो पुणे आणि दुसरा जिल्हा जिथं ती प्रवेश करते आणि कर्नाटकामध्ये जाते त्या जिल्ह्याचं नाव आहे सोलापूर. बर, आणखी ते एक प्रश्न तयार होतो, भीमा नदीचं खोरं महाराष्ट्रातील किती जिल्ह्यामध्ये विस्तारलेलं आहे? तर भीमा नदी खोऱ्याचा जेव्हा आपण विचार करतो मित्रांनो, भीमा नदी खोरं जे आहे हे महाराष्ट्रातील एकूण 5 जिल्ह्यामध्ये विस्तारलेलं आहे. भीमा नदी खोरं म्हणजे काय? तिला येऊन मिळणाऱ्या उपनद्या ज्या आहेत या ज्या ज्या जिल्ह्यातून आलेल्या आहेत तिथपर्यंतच्या भागापर्यंत आपण भीमाचं नदी खोरं म्हणत असतो. भीमा नदी खोरं एकूण 5 जिल्ह्यामध्ये. पहिला सगळ्यांना माहित आहे पुणे, त्याच्यानंतर दुसरा आहे सोलापूर, तिसरा आहे सातारा,
चौथा आहे अहमदनगर. अहमदनगर. आणि पाचवा जिल्हा आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे उस्मानाबाद. म्हणजे आता धाराशिव झालेला आहे उस्मानाबाद. इथं कंसामध्ये धाराशिव लिहितो. आता लक्षात घ्या, या नदीचा शेवट नेमका होतो कुठे, ही बेसिक माहिती आपल्याला पाहणं गरजेचे आहे. याच्याशिवाय आपल्याला प्रवाह लक्षात येणार नाही. या नदीचा शेवट कुठे होतो मित्रांनो? या नदीचा शेवट होतो तो म्हणजे कुरुगुड्डी या ठिकाणी. कुरुगुड्डी ठिकाण रायचूर जिल्ह्यामध्ये आहे. रायचूर जिल्हा कर्नाटक राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कुरुगुड्डी रायचूर कुठे? कर्नाटक राज्यामध्ये आपल्याला या नदीचा शेवट झालेला आढळून येतो. ही झाली भीमा नदीची बेसिक माहिती. या माहितीशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. हिचा उगम लक्षात घ्या. हिचा उगम होतो भीमाशंकर या ठिकाणी, हिचा शेवट होतो कुरुगुड्डी या ठिकाणी. आणि ही बेसिक माहिती तुम्हाला लक्षात ठेवावीच लागेल. क्लिअर? चलो आता पुढे चला. आता येऊया आपण नदीच्या प्रवाहाकडे. आपल्याला भीमा नदीबद्दल माहिती पाहत असताना या नदीला येऊन मिळणाऱ्या उपनद्या, या नदीचा प्रवाह कुठपर्यंत आहे, हा सगळा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. तत्पूर्वी एक छोटीशी कन्सेप्ट लक्षात घ्या. महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर पाहिलं मित्रांनो, मी नेहमी म्हणत असतो निसर्गानं महाराष्ट्राला भरभरून दिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या पर्वतरांगांमुळे महाराष्ट्रामध्ये पाण्याचं वितरण, नद्यांच्या पाण्याचं वितरण हे व्यवस्थित झालेलं आहे. एकाच क्षेत्रामध्ये कुठेही पाणी एकवटलेलं नाहीये आणि काही भागापुरतंच पाणी मर्यादित नाहीये. याचं सगळं श्रेय जातं ते म्हणजे या ठिकाणी असणाऱ्या पर्वतरांगांना. सगळ्यांना माहित आहे हा आहे सह्याद्री पर्वत. सह्याद्री पर्वताची एक शाखा आहे, तिचं नाव आहे सातमाळा अजिंठा रांग. लक्षात घ्या, सातमाळा अजिंठा रांग. सातमाळा अजिंठाच्या दक्षिणेला एक शाखा आहे, तिचं नाव आहे हरिश्चंद्र बालाघाट पर्वतरांग. हरिश्चंद्र बालाघाट पर्वतरांग. त्याच्या दक्षिणेला एक शाखा आहे, त्याचं नाव आहे शंभू महादेव डोंगररांग. आपल्याला बाकी इतर नद्यांशी घेणं देणं नाहीये, आपल्याला फक्त भीमा नदीशी घेणं देणं आहे. मित्रांनो, भीमा नदीचा जो प्रवाह आहे हा प्रवाह हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव डोंगररांग यांच्यामधून पुढे जातो. ही आहे भीमा नदी आणि हा प्रवाह इथून एकूण 2 जिल्ह्यातून जातो. आणि ही नदी पुढे कुरुगुड्डी या ठिकाणी गेल्यानंतर शंभू महादेव डोंगर रांगेच्या दक्षिणेला उगम पावणाऱ्या कृष्णा नावाच्या नदीला येऊन मिळते. म्हणून आपण म्हणत असतो भीमा नदी ही कृष्णा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे. आपल्याला या लेक्चरमध्ये केवळ आणि केवळ एवढा प्रवाह अभ्यासायचा, या भागातील येऊन मिळणाऱ्या नद्या, तिचा उजवा किनारा आणि डावा किनारा. बऱ्याच वेळा मुलांना उजवा किनारा आणि डावा किनारा लक्षात येत नाही. नदी ज्या दिशेला वाहते त्या दिशेकडे आपण जर तोंड करून उभं राहिलं तर आपली उजवी बाजू म्हणजे नदीचा उजवा किनारा, आपली डावी बाजू म्हणजे नदीचा डावा किनारा. मग लक्षात घ्या, हरिश्चंद्र बालाघाटाच्या दक्षिणेला भीमा नदी वाहते, शंभू महादेव डोंगर रांगेच्या उत्तरेला भीमा नदी वाहते. हरिश्चंद्र बालाघाटाच्या उत्तरेला जर तुम्हाला विचारलं जी नदी वाहते या नदीचं नाव आहे गोदावरी नदी. गोदावरी आणि भीमा यांच्या दरम्यान हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग आहे. मित्रांनो, जर एखादा पर्वत 2 नदींच्या खोऱ्यांना वेगळं करत असेल तर या पर्वताला आपण त्या नद्यांचा जलविभाजक म्हणत असतो. काय म्हणत असतो? जलविभाजक म्हणत असतो. जर तुम्हाला विचारलं गोदावरी आणि भीमा या नदींना वेगळं करणारा जलविभाजक कोणता, हा आहे हरिश्चंद्र बालाघाट. एक प्रश्न थोडा काठिण्यता पातळीचा आला होता. प्रश्न असा होता की मित्रांनो, हरिश्चंद्र बालाघाटाच्या दक्षिणेला व उत्तरेला अनुक्रमे कोणत्या कोणत्या नद्या आपल्याला पाहायला मिळतात? विधान ए होतं, पहिलं विधान होतं गोदावरी व भीमा नदी. दुसरं विधान होतं भीमा व कृष्णा उत्तर द्यावर. तिसरं विधान होतं तापी व गोदावरी. प्रश्न दिसतोय तेवढा सोपा नाहीये. आणि चौथं विधान होतं भीमा व गोदावरी. सांगा आपण कुठं कन्फ्यूज होतो? परीक्षेला प्रश्न विचारला होता दक्षिणेला व उत्तरेला अनुक्रमे कोणत्या नद्या आहेत हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेच्या. तुम्हाला सरळ सोपं माहित असतं गोदावरी आणि भीमा. पहिलं उत्तर तुम्ही राईट करता, परंतु हे उत्तर चुकीचं आहे. इथं अनुक्रम विचारलाय, त्यामुळं प्रश्न वाचत असताना व्यवस्थित वाचायचा. इथं तुम्हाला अनुक्रम विचारलेला आहे. अनुक्रम काय दिलाय? दक्षिणेला व उत्तरेला. ऑप्शन क्रमांक 4 बरोबर. घाई करायची नाही कधी, मुद्दामून ती गुगली असते. ऑप्शन क्रमांक 4 बरोबर. दक्षिणेला भीमा आहे आणि उत्तरेला गोदावरी. बरेच मुलं म्हणजे जवळपास मी म्हणतोय 75% मुलांनी या ठिकाणी उत्तर चुकवलं होतं. त्यामुळं आपलं व्यवस्थितपणा म्हणजे ते म्हणत असतो ना की तुम्ही किती अभ्यास करा, फक्त त्या एका तासामध्ये तुम्हाला खेळता आलं पाहिजे, ते प्रेशर झेलता आलं पाहिजे, तरच तुम्ही सक्सेस व्हाल. असो, त्याच्यावर कधीतरी आपण एका दिवशी बोलूया. सुरुवात करूया आता भीमा नदीच्या प्रवाहाला.
लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही जी आहे ही आहे सह्याद्री पर्वतरांग. ठीक आहे, ही आहे सह्याद्री पर्वतरांग. आता आपण सुरुवात करूया नदीच्या प्रवाहाला. भीमा नदीचा उगम होतो या ठिकाणी असणाऱ्या भीमाशंकर या ठिकाणी. मित्रांनो, भीमाशंकर हे महाराष्ट्रात असलेल्या 5 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आपल्याला पाहायला मिळतं आणि या ठिकाणी भीमा नावाच्या नदीचा उगम होतो. उगम झाल्यानंतर ही जी नदी आहे ही नदी पूर्व दिशेला वाहू लागते, म्हणजेच ही नदी पूर्व वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते. सुरुवात बेसिक पासून. नेहमी लक्षात घ्या, जर तुम्ही नदी प्रणाली रेखाटत असाल, नद्यांचा अभ्यास करत असाल, तर हा बेस्ट वे आहे नद्यांचा अभ्यास करण्याचा. पाठांतर किती करा, नद्या लक्षात राहणार नाहीत. जसं जसं मी जातोय सेम त्याच पद्धतीनं तुम्ही जर गेलात तर 100% तुम्हाला नद्या लक्षात राहतील. बघा, सर्वात पहिले या नदीला पिंपळगाव या ठिकाणी एक नदी येऊन मिळते तिच्या उजव्या किनाऱ्यावरून. पहा, पिंपळगाव या ठिकाणी नदी येऊन मिळते तिच्या उजव्या किनाऱ्यावरून. नदीचं नाव आहे भामा नदी. मित्रांनो, भामा नदी तिच्या उजव्या किनाऱ्यावर येऊन मिळते. कोण्या ठिकाणी येऊन मिळते? ठिकाणाचं नाव आहे पिंपळगाव. कोणतं ठिकाण? पिंपळगाव. ओके, टप्प्याटप्प्यानं पुढे जाऊया. हळूच ही नदी जी आहे ही नदी आणखी पुढे जाते. पुढे जात असताना या नदीला परत तिच्या उजव्या किनाऱ्यावरून लक्षात घ्या, या ठिकाणी असणारा, पहा, या ठिकाणी एक घाट आहे. या घाटाचं नाव आहे, पहा, या ठिकाणी एक घाट आहे. या घाटाचं नाव आहे कात्रज. सॉरी, या ठिकाणी एक घाट आहे, सह्याद्री पर्वताला लागून असणारा भाग. इथे एक नदीचा उगम होतो. नदीचं नाव आहे इंद्रायणी नदी. कोणती नदी? इंद्रायणी नदी. इंद्रायणी नदी जशी पुढे जाते या नदीला आणखी एक नदी येऊन मिळते. या नदीचं नाव आहे आंध्र नदी. कोणती नदी? आंध्र नदी. परीक्षेला प्रश्न विचारण्यात झालेला आहे. पवना नदीवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पवना ही कोणत्या नदीची उपनदी आहे? म्हणजे पवना गोदावरीच्या उपनदीची उपनदी होती, त्याच्यावर प्रश्न आला होता. आंध्र ही इंद्रायणी नदीची उपनदी आहे. सॉरी, पवना ही भीमा नदीच्या उपनदीची उपनदी होती. आंध्र ही सुद्धा भीमा नदीच्या उपनदीची उपनदी आहे. याच्या परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. इंद्रायणी नदी जी आहे ही नदी पुढे चालून भीमा नदीला ज्या ठिकाणी येऊन मिळते या ठिकाणाचं नाव मित्रांनो लक्षात घ्या. या ठिकाणाचं नाव आहे तुळापूर. कोणतं ठिकाण? तुळापूर नावाचं ठिकाण. या ठिकाणी इंद्रायणी आणि भीमा या 2 नद्यांचा संगम होतो. क्लिअर? तत्पूर्वी या नदीला तिच्या डाव्या किनाऱ्यावरून एक नदी येऊन मिळते. नदीचं नाव आहे वेळ नदी. कोणती नदी? वेळ नावाची नदी. आपण पहिल्यांदा पुणे जिल्ह्यातला प्रवास पाहतोय. नदी पुणे आणि सोलापूर केवळ या 2च जिल्ह्यातून मुख्य प्रवाह नदीचा आपल्याला आढळून येतो. आपण पहिल्यांदा पुणे जिल्ह्यातला प्रवास पाहूया. ज्या ठिकाणी वेळ नावाची नदी येऊन मिळते त्या ठिकाणाचं नाव आहे तळेगाव. मित्रांनो, तळेगाव या ठिकाणी वेळ आणि भीमा या 2 नद्यांचा संगम होतो. मित्रांनो, भामा नदीवर भामा नावाचं धरण आहे, भावा नावाचा प्रकल्प आहे. इंद्रायणी नदीवर देहू आणि आळंदी हे 2 तीर्थक्षेत्र आपल्याला बसलेले पाहायला मिळतात. आता जिथं जिथं तीर्थक्षेत्र असतील त्या अशा मी बॉक्समध्ये जोडतो. थोडीशी नदी जी आहे ही तुम्हाला हे अवेलेबल करून देतो आपल्या टेलिग्राम चॅनलला. ऍज इट इज नदीचा फोटो तुम्ही तिथून डाउनलोड करून घेऊ शकता. देहू आणि आळंदी हे जे आहेत हे 2 तीर्थक्षेत्र आपल्याला या भीमा नदीच्या काठावर पाहायला मिळतो. इथं मी बॉक्स बनवतो. जेव्हा मी असा चौकोन लिहिल तेव्हा नदी काठावरची शहरं जी आहेत ही शहरं मी तुम्हाला दर्शवेल. ठीक आहे, चलो पुढे. आता पुढे चला. याच्यानंतर ही नदी जी आहे ही नदी आणखी पुढे प्रवास करते. पुढे गेल्यानंतर बघा या नदीला इथं बोरघाट आहे बघा, पुणे आणि मुंबई याला जोडणारा बोरघाट. आता बोरघाट मधला प्रवाह लक्षात घ्या. कलर थोडा वेगळा वापरतो म्हणजे तुम्हाला नावं लगेच लक्षात येतील. बोरघाट मध्ये एका नदीचा उगम होतो. नदीचं नाव आहे पवना. कोणती नदी? पवना नदी. पवना नदी पुढे गेल्यानंतर एका नदीला जाऊन मिळते. नदीचं नाव आहे मुळा नदी. कोणती नदी? मुळा नदी. एक प्रश्न आहे जो परीक्षेला विचारण्यात आला होता. एक प्रश्न आहे, हा प्रश्न, रिकामी जागा ही मुळा नदीची उपनदी आहे. बघा, आता काही प्रश्न सोडवायचे कसे. रिकामी जागा ही मुळा नदीची उपनदी आहे, सांगा बरं. आणि तुम्हाला थोडासा वेगळा पर्याय देतो. लेक्चर व्यवस्थित होणार आहे. काही एकही प्रश्न याच्यावर तुमचा जाणार नाही. सांगा आता. संतोष सर, जीएस असेल तर जीएस ची बॅच घ्या, आपल्याकडे आहे. सगळ्यांना माहित आहे मुळा नदी. मुळा नदीची पवना ही उपनदी. आता लक्षात घ्या, जर तुम्हाला विचारलं खालीलपैकी कोणती नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे, आता पर्याय बघा. कृष्णा नदीची उपनदी आहे. ए नंबर आहे पवना, बी नंबर आहे मुळा, सी नंबर आहे
भीमा आणि डी नंबर आहे मुळा मुठा. आता सांगा, पर्याय सांगा, तुमच्यावर सोडतो. सांगा सांगा आता प्रश्न काय येईल? खालीलपैकी कोणती नदी ही, आपल्याला माहिती आहे कृष्णा नदीची भीमा ही उपनदी आहे. तर जर परीक्षेला प्रश्न आला कृष्णा नदीची खालीलपैकी कोणती उपनदी आहे, तर उत्तर काय येईल? जर जर ऑप्शन मध्ये भीमा असेल तर भीमा राईट, जी सर्वात जवळची ती जवळची नदी पहिल्यांदा पकडायची. भीमा नसेल तर मुळा मुठा राईट, मुळा मुठा नसेल तर मुळा राईट, आणि मुळा नसेल तर पवना राईट. प्रश्न तिथं सोडवता आला पाहिजे. समजतं? हा, जी जवळची आहे ती पहिल्यांदा घ्यायची. ठीक, चला या पुढे गेल्यानंतर मुळा नदीला तिच्या उजव्या किनाऱ्यावरून एक नदी मिळते. या नदीचं नाव आहे निळा नदी. कोणती नदी? निळा नावाची नदी. अगदी बेसिक पासून तुम्हाला नेतोय बरं का, एकही प्रश्न तुमचा सुटला नाही पाहिजे. पुढे गेल्यानंतर पुणे जिल्ह्याच्या ठिकाणी मुळा नदी जी आहे, या मुळा नदीला एक नदी येऊन मिळते. नदीचं नाव आहे मुठा नदी. कोणती नदी? मुठा नावाची नदी. कोणती नदी? मुठा नदी. थोडस याला वर मी करतो. मुळा आणि मुठा यांचा संगम जो आहे हा होतो पुणे या ठिकाणी. कोण्या ठिकाणी? पुणे या ठिकाणी. आता बघा, मुळा नदीला आणखी एक उपनदी येऊन मिळते. उपनदीचं नाव आहे मोसी नदी. कोणती नदी आहे? मोसी नावाची नदी. मित्रांनो, मोसी नदीवर लवासा हा जो प्रकल्प आहे, तुम्हाला माहित आहे लवासा, हा लवासा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे असं जर तुम्हाला विचारलं तर लवासा प्रकल्प हा मोसी नदीवर आहे. इथं मी दिलेला आहे शहर आहे. मोसी नदीवर आपल्याला लवासा प्रकल्प पाहायला मिळतो. पुढे चला, मोसी नदीच्या पुढे आणखी या नदीला एक नदी येऊन मिळते. या नदीचं नाव आहे आंबी नदी. कोणती नदी? आंबी नदी. आंबी नदीवर पानशेत हे प्रकल्प आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्यांदा उपनद्या बघून घेऊया, त्याच्यानंतर प्रकल्प बघून घेऊया. ठीक आहे. त्याच्यानंतर मुळा आणि मुठा यांचा एकत्र प्रवाह जो आहे हा पुढे मुळा मुठा नावाने ओळखला जातो, आणि हा प्रवाह रांजणगाव या ठिकाणी भीमा नदीला येऊन मिळतो. कोणत्या ठिकाणी? रांजणगाव. कन्फ्यूज व्हायचं नाही, आपण टप्प्याटप्प्यानं पुढे जातोय. भामा, इंद्रायणी, आंध्र, पवना, निळा, मुळा, मोसी, अंबी या नद्या तिला येऊन मिळतात. पानशेत हा प्रकल्प आपल्याला मुळा नदीवर पाहायला मिळतो. वीरबाजी पासलकर नावाचा प्रकल्प मोसी नदीवर पाहायला मिळतो. प्रकल्प शेवटी बघूया. ठीक आहे. आता पुढे बघा, हिचा डावा किनारा लक्षात घ्या पहिल्यांदा. आता डावा किनाऱ्यामध्ये आपण जर पाहिलं तर हा प्रवाह थोडासा मी पुढे घेऊन जातो. डावा किनारा जर आपण पाहिलं तर या ठिकाणी एक नदी आहे. नदीचं नाव आहे घोड नदी. कोणती नदी? घोड नावाची नदी. घोड नदी. घोड नदीला पुढे गेल्यानंतर उजव्या किनाऱ्यावरून एक नदी येऊन मिळते. नदीचं नाव आहे मीना नदी. आता जर तुम्हाला विचारलं मीना ही कोणत्या नदीची उपनदी आहे, पहिल्यांदा ऑप्शन असलं घोड टिक, घोड ऑप्शन नसलं भीमा टिक, भीमाई ऑप्शन नसलं कृष्णा टिक. क्लिअर? राईट. आंबी नदीवर पानशेत प्रकल्प आहे. मोसी तलाव. ओके, चलो आणखी पुढे आपण बघणार आहोत. पुढे गेल्यानंतर मित्रांनो, कुकडी नावाची एक नदी आहे. कुकडी नावाची नदी, या कुकडी नावाच्या नदी आणि कुकडी नावाची नदी आणि घोड नावाची नदी या दोन्हींचा संगम होतो शिरूर या ठिकाणी. कोणत्या ठिकाणी? शिरूर या ठिकाणी. शिरूर या ठिकाणी कुकडी आणि घोड या दोन नद्यांचा संगम होतो. इथून पुढचा प्रवाह घोड नावाने ओळखला जातो, आणि शेवटी घोड नदी जी आहे, लक्षात घ्या, शेवटी घोड नदी जी आहे ही सांगवी दुमाले या ठिकाणी भीमा नदीला येऊन मिळते. इथं मी लिहितोय सांगवी दुमाले. ठिकाणाचं नाव सांगवी दुमाले. सांगवी दुमाले. एक मिनिट. सांगवी दुमाले. ओके, आता पुढे जाऊया. आता बघा, सातारा जिल्ह्यामध्ये एका नदीचा उगम होतो, सोलापूर आणि साताराच्या बॉर्डरवर. नदीचं नाव आहे कऱ्हा नदी. कोणती नदी? कऱ्हा नदी. बारामती या ठिकाणी कऱ्हा आणि तिच्या दक्षिणेला असणारी नीरा नदी या दोन नद्यांचा काय होतो? संगम होतो. संगमस्थान लक्षात घ्या, संगमस्थान आहे बारामती. संगमस्थान आहे बारामती. नीरा कऱ्हा नदीवर मित्रांनो दोन देवस्थान आहेत, दोन प्रसिद्ध देवस्थान. एक आहे जेजुरी नावाचं देवस्थान, हे कऱ्हा नदीवर आपल्याला पाहायला मिळतं, आणि दुसरं आहे मोरगाव नावाचं देवस्थान, हे कऱ्हा नदीवर आपल्याला पाहायला मिळतं.
जेजुरी आणि मोरगाव या दोन्हीचा संगम होतो करा आणि नीरा नदीचा या ठिकाणी असणाऱ्या बारामती जवळ. इथून पुढचा प्रवाह नीरा नावाने ओळखला जातो आणि नीरा नदी सांगवी दुमालीच्या पुढे असणाऱ्या इंदापूर तालुक्यामध्ये असणाऱ्या नीरा नरसिंगपूर या ठिकाणी भीमा नदीला येऊन मिळते. नीरा नरसिंगपूर ठिकाण लक्षात घ्या. ठिकाणाचं नाव आहे नीरा नरसिंगपूर नावाचं ठिकाण. या ठिकाणी आपल्याला ही नदी येऊन मिळते. तत्पूर्वी नीरा नदीला एक उपनदी तिची येऊन मिळते. उपनदीचं नाव आहे वेळवंडी. लक्षात घ्या, उपनदीचं नाव आहे वेळवंडी. आणि मित्रांनो, वेळवंडी नदीवर भाटघर नावाचा प्रकल्प आहे. वेळवंडी ही नीरा नदीची उपनदी आहे. नीरा भीमाची आहे आणि भीमा कृष्णा नदीची. क्लिअर? हवामान या घटकावर एक लेक्चर अवेलेबल आहे युट्यूबला, जरा सर्च करा. बरं, मला सांगा, व्यवस्थित समजतंय? टप्प्याटप्प्यानं जातोय. इथं नदीचा पुणे जिल्ह्यातला प्रवास आपला संपतोय. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का रे? पुणे जिल्ह्यातला नदीचा प्रवास जो आहे, हा पुणे जिल्ह्यातला प्रवास आपला इथं संपतोय. ठीक आहे. भाटघरी वेळवंडी नावाच्या नदीवर भाटघर नावाचा प्रकल्प आपल्याला आढळून येतो. चला, आता सोलापूर जिल्ह्यामध्ये नदीनं प्रवास केलाय. सोलापूर जिल्ह्यामध्ये नदीच्या पात्रामध्ये उजनी नावाचा प्रकल्प आहे. त्याच्याबद्दल नंतर आपण चर्चा करूया. प्रकल्प शेवटी आपण ठेवलेले, त्याच्यावर आपण चर्चा शेवटी करूया. ठीक आहे. चला, आता लक्षात घ्या. आता जशी ही नदी जसा नदीनं प्रवेश केला सोलापूर जिल्ह्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये या नदीला तिच्या उजव्या किनाऱ्यावरून एक नदी येऊन मिळते. त्या नदीचं नाव आहे मान. कोणती नदी? मान नावाची नदी. ज्या ठिकाणी येऊन मिळते त्या ठिकाणाचं नाव आहे उंचेवन. कोणतं ठिकाण? उंचेवन नावाचं ठिकाण. या ठिकाणी मान नावाची नदी भीमा नदीला येऊन मिळते. मित्रांनो, या ठिकाणी भीमा नदीच्या पात्रावर आपल्याला एक तीर्थक्षेत्र पाहायला मिळतं भीमा नदीवर. त्या तीर्थक्षेत्राचं नाव आहे पंढरपूर. आणि मित्रांनो, भीमा नदी पंढरपूर शहराला चंद्रासारखा आकाराने पंढरपूर शहराला वेढा घालते. त्यामुळं पंढरपूर शहराला किंवा पंढरपूर शहरादरम्यान या नदीला आपण चंद्रभागा नावानं ओळखलं किंवा चंद्रभागा नावानं ओळखत असतो. चंद्रभागा भारतामध्ये 4 नद्या आहेत ज्याला चंद्रभागा नावाने ओळखलं जातं. 4 नद्या आहेत, चंद्रभागा नावाने ओळखलं जातं. एक ही भीमा नदी, हिलाच मी दुसरं नाव चंद्रभागा सुद्धा देऊ शकतो, कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी या नदीला चंद्रभागा नावाने ओळखलं जातं. दुसरं, पूर्णा नदीची एक उपनदी आहे. पूर्णा नद्या 2 आहेत. तापीची एक उपनदी पूर्णा आणि गोदावरीची एक उपनदी पूर्णा. तापीची तिला उत्तर पूर्णा म्हणायचं. उत्तर पूर्णा नदीची एक उपनदी आहे अमरावती जिल्ह्यामध्ये, तिचं नाव आहे चंद्रभागा 2. त्याच्यानंतर बघा, जर तुम्ही हिमाचल प्रदेशमध्ये गेला तर हिमाचल प्रदेशमध्ये 2 प्रवाह आहेत. एक चंद्रा नावाचा प्रवाह आहे, दुसरा भागा नावाचा प्रवाह आहे. या चंद्रा आणि भागाचा संगम होतो चंद्रभागा, आणि तिथून पुढचा प्रवाह जो आहे चिनाब नावाने ओळखला जातो. आणि तिसरी ओडिशा राज्यामध्ये एक चंद्रभागा नदी आहे. कन्फ्युज व्हायचं नाही, 4 चंद्रभागा आहेत. पैकी भीमा नदीला पंढरपूर शहरामध्ये चंद्रभागा नावानं ओळखलं जातं. आता थोडंसं पुढे चला. आणखी आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला समजेल की या नदीला तिच्या उजव्या किनाऱ्यावरून एक नदी येऊन मिळते. या नदीचं नाव आहे बोर नदी. कोणती नदी? बोर नावाची नदी. बोर नद्या महाराष्ट्रामध्ये 2 आहेत. एक वर्धाची उपनदी बोर आहे आणि दुसरी ही एक बोर आहे. क्लिअर? काय म्हणते? मीरा करा एकत्र नाव काय? सोनगाव नाव आहे गावाचं, परंतु ते ठिकाण तिथून जवळ आहे बारामतीचं. बारामती लक्षात घ्या. सोनगाव मूळ गाव सोनगाव, बारामती हे ठिकाण आहे. असो, आता बघा, इथून आता ही नदी जशी कर्नाटकामध्ये प्रवेश करणार, या नदीची एक उपनदी बाकी असती. ती उपनदी तिला डाव्या किनाऱ्यावरून आवाज देते. आवाज दिल्या दिल्या ती उपनदी पळत येत असती. या उपनदीचं नाव आहे सीना नदी. लक्षात घ्या, नदीचं नाव आहे सीना. सीना ही जी नदी आहे मित्रांनो, ही नदी आपल्याला आपलं अहमदनगर जिल्ह्यातून येताना पाहायला मिळते. या नदी काठावर, या नदीपासून जवळपास 6 किलोमीटर अंतरावर आपल्याला अहमदनगर नावाचं अहमदनगर शहर पाहायला मिळतं. या नदीला तिच्या उजव्या किनाऱ्यावर एक नदी येऊन मिळते. नदीचं नाव आहे मेहक्री नदी. कोणती नदी? मेहक्री नावाची नदी. सीना नदीचा प्रवाह अहमदनगर मधून सोलापूरमध्ये प्रवेश करतो. या दरम्यान या नदीला विंचरणा नावाची एक नदी येऊन मिळते. नदीचं नाव लक्षात घ्या, नदीचं नाव आहे विंचरणा. लक्षात कशामुळे घ्यायचंय? कारण विंचरणा या नदीवर मित्रांनो एक शहर आहे, ज्या शहरावर परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. विंचरणा नदीवर चौंडी नावाचं शहर आहे. आणि तुम्हाला माहित आहे मित्रांनो, चौंडी जे शहर आहे हे अहिल्यादेवी होळकर
यांचं जन्मस्थान आपल्याला पाहायला मिळतं. अहिल्याबाई होळकर यांचं जन्मस्थान, अहिल्याबाई होळकर यांचं जन्मस्थान हे कोणत्या नदीवर आहे? तर हे विंचरणा नावाच्या नदीवर आहे. विंचरणा ही सीनाची उपनदी आहे. सीना ही भीमा नदीची उपनदी आहे. क्लिअर? चलो आगे. आता पुढे चला. सीना नदी जशी पुढे जाते या नदीला एक नदी येऊन मिळते तिच्या डाव्या किनाऱ्याहून, जी उस्मानाबाद जिल्ह्यातून आलेली असते. या नदीचं नाव आहे भोगावती नदी. कोणती नदी? भोगावती नावाची नदी. भोगावती नद्या सुद्धा 3 आहेत. एक भीमा नदीची उपनदी आहे भोगावती, दुसरी रायगड जिल्ह्यामध्ये कोकणात उपनदी आहे भोगावती, आणि तिसरी कृष्णा नदीची कासारी, कुंभी, सरस्वती, तुळशी, भोगावती ती एक नदी आहे. कन्फ्युज व्हायचं नाही. आसपासचे वाक्य बघायचं आणि नंतर तिथं राईट करायचं. भोगावती ही उस्मानाबाद जिल्ह्यातून आपल्याला आलेली पाहायला मिळते. आणि या नद्या सोबत येतात आणि भीमा नदीच्या डाव्या किनाऱ्यावर हा प्रवाह येऊन धडकतो. भीमा नदीला ज्या ठिकाणी येऊन धडकतो किंवा ज्या ठिकाणी यांचा संगम होतो त्या ठिकाणी आपल्याला कुडळ नावाचं गाव आढळून येतं. कुडळ, काही ठिकाणी कुंडल सुद्धा दिलेलं आहे काही पुस्तकामध्ये, तुम्ही तुमचं करेक्शन करून घ्या. आणि त्याच्यानंतर ही जी नदी आहे ही भीमा नदी प्रवेश करते सोलापूर जिल्ह्यामध्ये, आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये जशी ही नदी जाते, ही नदी सोलापूर जिल्ह्यामध्ये कुरगुड्डी नावाच्या ठिकाणी, ठिकाणाचं नाव लक्षात घ्या, कुरगुड्डी नावाच्या ठिकाणी ही नदी कोणत्या नदीला जाऊन मिळते? कृष्णा नदीला जाऊन मिळते. कोणत्या नदीला? कृष्णा नदी. क्लिअर? चलो, इथपर्यंत अडचण आहे का रे कोणाला? ही झाली आपली भीमा नदी प्रणाली. ही झाली आपली भीमा नदी प्रणाली. कुंडलवारी कुडळ नाव आहे काही ठिकाणी कुंडल सुद्धा आहे. आता तुम्ही तुमचं व्यवस्थित बघून घ्या. जे लोक नवीन जोडलेले आहेत लाईक करा लेक्चरला, जेणेकरून आणखी कंटेंट तुमच्या समोर आणता येईल. सोनगाव या ठिकाणी, राईट, मी तेच सांगितलं ना, सोनगाव या ठिकाणी, तिथून 8 किलोमीटर बारामती आहे. ठीक आहे, हा याची पीडीएफ टाकतो. इथपर्यंत कोणाला अडचण? हा झाला भीमा नदीचा प्रवास. नदी प्रणाली कधीही अशाच पद्धतीनं अभ्यासायची, याच्याशिवाय पर्याय नाही. याच्याशिवाय नदी प्रणाली तुम्ही अभ्यासू शकत नाही. अशाच पद्धतीनं तुम्हाला नदी प्रणाली अभ्यासावी लागेल. आता आपण नदी खोऱ्यातील काही महत्वाची शहरं आपण पाहतोय. याच्यामध्ये काय राहिलं का आणखी? करा झाली, नीरा झाली, सीनामध्ये अहमदनगर, आणि इथं अहमदनगर लिहितोय, चौकून करतोय अहमदनगर. ठीक आहे, हे तर माहिती आहे सगळ्यांना. नदी पात्रावरची शहरं झाली. आता आपण या नदी खोऱ्यामध्ये असणारे काही महत्वाची धरणं बघूया, त्या धरणाबद्दल माहिती घेऊया. बघा इथं या मुळा जी नदी आहे, पहा मुळा नदी आहे. मुळा आणि मुठा या नदीचा जो प्रवाह आहे, या प्रवाहामध्ये पहिल्यांदा मुठा नदी बघूया. आता धरणं जी आहेत, मी धरणं लाल रंगानं किंवा ठीक आहे थोड्याशा डार्क हिरव्या रंगानं दाखवतो, आणि लाल रंगानं दाखवतो, मात्र त्रिकोण करतो. मुठा जी नदी आहे, मुठा नदीवर पुणे जिल्ह्यामध्ये खडकवासला नावाचा प्रकल्प आहे. खडकवासला, टप्प्याटप्प्यानं जा बरं का. खडकवासला नावाचा प्रकल्प आहे, कन्फ्युज होऊ नका. त्रिकोण म्हटलं, इथे येतो मी, त्रिकोण म्हटलं, त्रिकोण म्हणजे धरणे. पहा, त्रिकोण म्हटलं तर त्या ठिकाणी आपण काय धरणे म्हणू शकतो. ठीक आहे, आता वा इथं बघा इंद्रायणी नदीवर डिंभे नावाचा प्रकल्प आहे. इथं मी त्रिकोण करतो, डिंभे नावाचा प्रकल्प आपल्याला पाहायला मिळतो. डिंभे. पुढे चला आपण, सॉरी, घोड नदीवर डिंभे प्रकल्प. एक मिनिट, करेक्शन करा. घोड नदी जे आहे ते आपल्याला डिंभे प्रकल्प पाहायला मिळतो. आता कुकडी नदी तो आहे, कुकडी कुठे गेली? कुकडी, ही कुकडी, इथं नाव द्यायचं राहिलं तिचं. कुकडी नदीवर माणिकडोह नावाचा प्रकल्प आहे. कुकडी या नदीवर 2 प्रकल्प आहेत. त्रिकोण करतोय मी. एक माणिकडोह नावाचा प्रकल्प. रेग्युलर लेक्चर मध्ये 2 वेळा आकृती मला काढावी लागते आणि तेव्हाच मी हे शिकवत असतो. या ठिकाणी माणिकडोह नावाचा प्रकल्प आहे, आणि दुसरा प्रकल्प आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो येडगाव नावाचा प्रकल्प. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे आपल्याला एक प्रकल्प पाहायला मिळतो. प्रकल्पाचं नाव आहे उजनी प्रकल्प, जो आपलं जो सोलापूर जिल्ह्यामध्ये आढळून येतो. उजनी नावाचा प्रकल्प. आता लक्षात घ्या, थोडंसं उजनी प्रकल्पाबद्दल 2-3 महत्वाची वाक्य या ठिकाणी चर्चा करूया. उजनी प्रकल्प जो आहे, पहा उजनी जो प्रकल्प आहे हा भीमा नदी खोऱ्यातील सर्वात मोठा प्रकल्प. याला भीमा प्रकल्प सुद्धा म्हटलं जातं. भीमा प्रकल्प.
मित्रांनो, हा जो प्रकल्प आहे हा मूळतः सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सोलापूर जिल्ह्यामध्ये, त्याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठं, म्हाडा तालुक्यामध्ये आपल्याला आढळून येतो. पुढे चला, हा जो प्रकल्प आहे उजनी प्रकल्प, हा प्रकल्प महाराष्ट्रातला पाणी साठवण क्षमतेनुसार सर्वात मोठा प्रकल्प आहे. साठवण क्षमता जी आहे ही या धरणाची सर्वाधिक आहे, सर्वात मोठा प्रकल्प. बर, याच्यामध्ये जास्तीत जास्त पाणी किती साठवू शकतं? 123 टीएमसी पाणी साठवू शकतं. किती? 123 टीएमसी, जे धरणाच्या पाणी पातळीच्या 111% आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे जिथं धरणाची सीमारेषा 100% आहे त्याच्यापेक्षाही वर 111% पाणी 123 टीएमसी साठवू शकतं. परंतु याची पाणी पातळी जी आहे, धरणाची पाणी पातळी 100% कुठे आहे, तर साधारणतः 117 टीएमसी पाण्याच्या ठिकाणी आपल्याला 100% पाणी पातळी याची आढळून येते उजनी प्रकल्प. पुढे चला, हा हे लक्षात घ्या, 111% हायएस्ट म्हणजे पाणी उलथून जाईल त्याच्यावर, तेवढं कोणीच भरत नाही. 100%ची एक लेवल असती आणि त्याच्यानंतरची लेवल आहे जी सर्वात उच्च असते, त्याच्यानंतर अंतर आहे. तर ह्या अंतरावर आपल्याला 123 टीएमसी पाणी साठवणूक पाहायला मिळते. त्याच्यानंतर या प्रकल्पाची सुरुवात कधी झाली? मित्रांनो, या प्रकल्पाची सुरुवात जी आहे ही सुरुवात झाली 1964 ला. आणि या प्रकल्पाचा शेवट जो आहे, या प्रकल्प पूर्ण कधी झाला, संपूर्ण कधी झाला, तर हा झाला 1980 ला. कधी? 1980 ला आपल्याला पाहायला मिळतं. पुढे किती क्षेत्र आहे या प्रकल्पाचं? तर मित्रांनो, 337 चौरस किलोमीटर या प्रकल्पाचं क्षेत्र आपल्याला पाहायला मिळतं. या प्रकल्पाची लांबी जर कोणी तुम्हाला विचारली तर साधारणतः 2.5 किलोमीटर या प्रकल्पाची लांबी आहे, 2.5 किलोमीटर. आणि या प्रकल्पाची उंची जर तुम्हाला कोणी विचारली तर साधारणतः 56 मीटर उंच आपल्याला हा उजनी प्रकल्प पाहायला मिळतो. याच्यामध्ये जे पाणी साठा आहे किंवा याच्यामध्ये जे जलाशय आहे, या जलाशयाला यशवंत सागर असं म्हटलं जातं. कन्फ्यूज होऊ नका मित्रांनो. धरणाचा बाहेरचा भाग हा वेगळ्या नावाने ओळखला जातो, हा झाला उजनी प्रकल्प. आणि त्याच्या आतमध्ये जो पाणी साठा आहे, हा आतमधला पाणी साठा जो आहे हा यशवंत सागर नावाने ओळखला जातो. कोणता सागर? यशवंत सागर या नावाने हा प्रकल्प ओळखला जातो. पुढे या, इथे वेळवंडी धरण जे आहे याच्यावर आपल्याला भाटघर प्रकल्प आढळून येतो. भाटघर, कोणता प्रकल्प? भाटघर. आंबी नावाची नदी जी आहे इथं त्रिकोण करतोय, पानशेत नावाचा प्रकल्प आपल्याला आढळून येतो. कोणता प्रकल्प? पानशेत नावाचा प्रकल्प. मोसी नदी जी आहे याला इथं त्रिकोण करतोय, थोडस बाजूला मिळतोय. मोसी नदीवर वरसगाव या ठिकाणी वीरबाजी पासलकर नावाचा प्रकल्प आपल्याला पाहायला मिळतो. वीरबाजी पासलकर नावाचा प्रकल्प आपल्याला या ठिकाणी आढळून येतो. पासलकर, वीरबाजी पासलकर प्रकल्प. भोगावती नदीवर या मित्रांनो, भोगावती नदीवर तुम्हाला हिंगणी नावाचा प्रकल्प आढळून येतो. कोणता? हिंगणी नावाचा प्रकल्प आढळून येतो. आणखी एक महत्वाचं एक मुद्दा जस्ट लक्षात आला मित्रांनो, हा जो भाग आहे विंचरणा नदीचा, असं इथं राईट करतोय. या विंचरणा नदीवर मित्रांनो सौताडा नावाचा धबधबा आपल्याला आढळून येतो, ज्याच्यावर 2 वेळा परीक्षेला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सौताडा धबधबा कोणत्या नदीवर? विंचरणा नावाच्या नदीवर आपल्याला आढळून येतो. ठीक आहे, चल इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? क्लिअर? तर हा आपला भीमा नदीचा प्रवाह जो आहे, हा भीमा नदीचा प्रवाह या ठिकाणी संपतोय. आपण जर पाहिलं तर आपण इथून सुरुवात केली होती, याची बेसिक माहिती. आता याच्यावर आलेले काही प्रश्न तुम्हाला विचारतोय, काही मुद्दे मला आठवले तर नंतर आपण हे करूया. कारण एका लेक्चरमध्ये ही नदी होत नाही, रेग्युलर लेक्चरमध्ये सुद्धा, कारण वेगळी आकृती काढावी लागते. इथं बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं, कोणतं धरण कोण्या ठिकाणी, धरणं, त्याच्यानंतर नदीकाठावरची शहरं, संगमस्थाने एका ठिकाणी दाखवणं थोडंसं अवघड जातं, तरी सुद्धा आपण दाखवण्याचा प्रयत्न केला. चला, पहिला प्रश्न, महाराष्ट्रातील मुख्य नदी व तिची उपनदी यांच्या योग्य जोड्या लावा. महाराष्ट्रातील मुख्य नदी व तिची उपनदी यांच्या योग्य जोड्या लावा. सांगा. आपण शिकवलेल्या कन्सेप्टून काही निघतं का? घ्या. भीमा नदी काठावर भीमा नदीची उपनदी कोणती? करा. हे 3 निघते का? अच 3, अच 3, अच 3 सगळीकडे आहे. 1, 2 आणि 3 मध्ये आहे, 2 कटलं. बर, पुढे बघा.
आता हे सर्व मिक्स येऊन प्रश्न विचारले जातात. कृष्णा नदीची उपनदी जी आहे ही आपल्याला पाहायला मिळते. भीमा नदी आहे का इथं? ब च 4 आहे. ब च 4 आता हे एक कटलं, हे एक कटलं, तिसऱ्या आणि दुसऱ्या. मग आपल्याला गोदावरीची माहित पाहिजे आणि तापी नदीची. मी तुम्हाला म्हटलं नाही की गोदावरी नदी जी आहे भामा दुधना, गोदावरी नदीची 1 नंबर, दुधना कुठे 1 नंबर, ऑप्शन क्रमांक 3 बरोबर. बोरीचा एक उल्लेख मी केला होता. वर्धा नदीची एक उपनदी बोरी आणि वर्धा नदीची उपनदी तापी नदीची सुद्धा एक बोरी उपनदी आहे. बोर नावाची नदी वर्धा नदीची उपनदी आहे. तापी नदीची बोरी नावाची उपनदी आहे. त्यामुळं ड च जे आहे ड च 2, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर आहे. घ्या पुढचा प्रश्न घ्या. खालील दिलेल्या प्रमुख नद्या त्यांच्या उपनदीशी जुळवा आणि खाली दिलेल्यांमधून योग्य पर्याय निवडा. सांगा. खालील पर्यायामधून योग्य पर्याय निवडा. सरळ सरळ जाऊया आपण. प्रमुख नदी तिची उपनदी भीमा दिसते. आता आपण पाहिलेलं कुठे नीरा आहे का भीमाची? क च 1 बघा, क च 1 ऑप्शन क्रमांक 4 बरोबर. संपला विषय. ऑप्शन क्रमांक 4 बरोबर. चला तरी पण जाऊया. गोदावरी नदीची उपनदी आहे बघा, उदयी नाहीये. उदयी जी आहे नर्मदा नदीची उपनदी, इथं 5, ब च 5 आहे का? ब च 5 राईट. त्याच्यानंतर क च 1 झालं. गोदावरी नदीची उपनदी आहे नीरा, जगबुडी, येरळा, आसना, उदयी. आता अ च जर आपण पाहिलं तर अ च दिलेलं आहे उदयी. मात्र मित्रांनो उदयी तर नर्मदा नदीचं आहे. त्याच्यानंतर आसना राईट. नांदेड जिल्ह्यामध्ये आसना येऊन मिळते. इथं आसना, नर्मदा इथं. भीमा नदी जी आहे भीमा नदी कुठे? इथं नीरा आणि वशिष्ठी जगबुडी. ऑप्शन क्रमांक 2 ड च 2, ऑप्शन क्रमांक 4 बरोबर. आसना ही नदी जी आहे ही नदी नांदेड जिल्ह्यातली उपनदी आहे. कशाची? त्या गोदावरी नदीची. पुढे चला घ्या प्रश्न. हे तर मी सांगितलेलं आहे, आत्ताच हा प्रश्न झालेला आहे. पुढचा प्रश्न घ्या. महाराष्ट्रातील नद्यांच्या काठावरील शहरे व नद्या यांचा योग्य जोड्या लावा. नदी काठावरची शहरे आणि नद्या यांचा योग्य जोड्या लावा. जे मुलं नवीन आहेत लेक्चर लाईक करा. आवडत असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा. कंटेंट आपण खूप दिवस झालं घेतलं नव्हतं म्हणून मुद्दामाच कंटेंटचं लेक्चर ठेवलं. पंढरपूर भीमा नदीवर अ च 3, कोल्हापूर पंचगंगा नदीवर ब च 4, धुळे पांझरा नदीवर 1, हिंगोली कयाधू नदीवर 2. 3 4 1 2, 3 4 1 2, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी बरोबर आहे. 4 बरोबर आहे मित्र. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 4 बरोबर. घ्या पुढचा प्रश्न घ्या. उजनी धरण जलाशय व कोयना धरण जलाशय यांना अनुक्रमे रिकामी जागा व रिकामी जागा नावांनीही ओळखले जाते. उजनी धरण जलाशय अनुक्रमे आत्ताच आपण पाहिलं. यशवंत सागर, संभाजी सागर. संभाजी सागर हे उत्तर नाहीये. यशवंत सागर पहिल्यांदा लक्षात घ्या. अनुक्रम उजनीला यशवंत सागर आणि कोयनाला जे आहे शिवाजी सागर. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी तुमचं बरोबर आहे. 4 मित्रांच्या सागर 4. ठीक आहे. किरण सर 4 बघून घ्या एकदा. ठीक. पुढं यशवंत सागर आता सांगितलं तुम्हाला. पुढचा प्रश्न घ्या. खालील विधाने पहा. भीमा ही कृष्णेची उपनदी आहे. इंद्रायणी ही भीमेची उजव्या तीरावरील उपनदी आहे. भोगावती ही सीना नदीची उपनदी आहे. हा प्रश्न विचारलेला आहे एएसओ मुख्य 2015. बघा काही घेतलं त्याच्या बाहेरचं येते का काही? भीमा नदीबद्दल तर येणारही नाही. चला कुलकर्णी सर तसे असू शकतं, परंतु रिस्क कशाला घ्यायची? जेव्हा काहीच येत नाही तेव्हा असे फॉर्म्युले तुम्ही काढू शकता. भीमा ही कृष्णेची उपनदी आहे, राईट आहे का? बरोबर आहे, कृष्णेची उपनदी. इंद्रायणी ही भीमेची उजव्या कडाव्या उजव्या, राईट आहे. भोगावती ही सीना नदीची उपनदी, तीनही राईट आहे. ऑप्शन क्रमांक 4 वरील पैकी सर्व बरोबर. हे कधी कळतं? जेव्हा या पद्धतीनं नदी प्रणाली तुम्ही सोडवतात. प्रत्येक नदी प्रणाली अशीच सोडवायची, याच्याशिवाय पर्याय नाही. ठीक. चल पुढचा प्रश्न घ्या, शेवटचा. हे झालेलं आहे मला वाटतं. पंढरपूर भीमा हे झालेले. कोल्हापूर
आताच आपण पाहिलं पंचगंगा 4, धुळे पांझरा 1, हिंगोली कयाधू 2, 3 4 1 2, 3 4 1 2. ओके, हे घेतलेलं आहे. ठीक आहे. आता या नदीची जी पीडीएफ आहे ती पीडीएफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलला लगेच थोड्या वेळात शेअर करतो. तिथून तुम्ही ही पीडीएफ घेऊ शकता आणि अशा पद्धतीनं नदी रेखाटायची. नदीची प्रॅक्टिस कधीही करत असताना नदी जेव्हा तुम्ही रेखाटता स्वतः तेव्हा नदी व्यवस्थित समजते. त्याच्याशिवाय नदी प्रणाली समजत नाही आणि उजवा किनारा डावा किनारा सुद्धा समजत नाही. क्लिअर? इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का रे? ठीक आहे. चला ही पीडीएफ मी अवेलेबल करतो.